महत्त्वाची घडामोड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांनी एकाच विमानातून मुंबई ते कोल्हापूर असा प्रवास केला। त्यांच्यासोबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरही उपस्थित होते। या नेत्यांच्या एकत्र प्रवासामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र मुंबई ते कोल्हापूर असा प्रवास केलाय। त्यांच्यासोबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरही होते। या नेत्यांच्या एकत्र प्रवासामुळे राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे। गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या तसेच केंद्रामध्ये सुप्रिया सुळे यांच्या मंत्रिपदाची चर्चा चांगलीच रंगली आहे। तर राज्यामध्ये जयंत पाटील यांना अर्थमंत्रीपद मिळणार असल्याच्याही चर्चा आहेत। मात्र दोन्ही राष्ट्रवादींकडून या चर्चा फेटाळून लावण्यात आलेल्या आहेत। असं असलं तरी भेटीगाठींचा सिलसिला सुरूच आहे। काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी वर्षा निवासस्थानी जात मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली होती। याच वेळेस वर्षा निवासस्थानी तटकरे आणि पटेल उपस्थित होते अशीही माहिती आहे। या भेटीनंतर आता पुन्हा एकदा जयंत पाटील आणि फडणवीसांनी एकत्र विमान प्रवास केलाय। त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत। चांगली गोष्ट आहे, पेट्रोल वाचवत असावेत, त्यामुळे एकत्र एका विमानातून त्या ठिकाणी ते जात असावेत। आता ते इंडिगोचं विमान होतं का प्रायव्हेट होतं हे मला तरी सांगता येणार नाही। जयंत पाटील साहेब ज्या दिशेने जात होते त्या दिशेने मुख्यमंत्री साहेब सो जात असतील आणि मोठे नेते एकत्र आल्यानंतर चर्चा होतच असते, पण ती चर्चा काय नेहमी राजकारणाचीच होती असं नसतं। विमानामध्ये कोण कोणाबरोबर प्रवास करतो, तर विमान आहे, विमानामध्ये माझ्याबरोबर राजीव गांधी आपलं राहुल गांधी सुद्धा प्रवास करू शकतात। प्रवास करायला काय मना आहे? शेवटी आमच्या मुख्यमंत्र्यांच्या गाडीमध्ये बसण्याची इच्छा सगळ्यांचीच असते, विमानात बसण्याची इच्छा सगळ्यांचीच असते। शेवटी मी नेहमी तुम्हाला सांगतो की देवाभाऊंचा सहवास लाभणं म्हणजे आपलं भविष्य घडवण्यासारखं आहे। आणि म्हणून त्या विमानामध्ये बसल्यानंतर निश्चित पद्धतीने जयंत पाटीलजींच्या मनामधले योग्य विचार येतील। एकाच विमानात प्रवास करणं, एकाच व्यासपीठावर बसणं, एकाच बसनी जाणं अशी आपली एक परंपरा आणि संस्कृती राहिलेली आहे। त्यामुळे राजकारण ही वैचारिक लढाई आहे, ही व्यक्तिगत लढाई नाही। मात्र भारतीय जनता पक्षाने पैशाच्या, सत्तेच्या आणि सोबतच गुंडागर्दीच्या माध्यमातून या आपल्या जुन्या वारशाला आणि या सभ्यपणाला कुठेतरी गालबोट लावलेलं आहे। त्यामुळे असे प्रवास करणं काही चुकीचं नाही। मात्र प्रवास झाल्यानंतर त्यावर लगेच शंका जी उपस्थित केल्या जाते त्याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे। मात्र अशा प्रकारची चर्चा ही सुदृढ महाराष्ट्र